सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आम्ही निघालो आहोत इथून विरारवरून निघालो. विरार टू वाटूळ. सो बघूया कसा रस्ता असेल. आणि ज्यांना कोणाला आता मे महिन्यात गावी जायचं असेल सुट्टीत तर त्यांनी हा जरूर व्हिडिओ बघा. रस्त्याची काय अपडेट आहे ते तुम्हाला कळेल. सो स्टार्ट करूया. चल. सो आता आम्ही आहोत मुंबई अहमदाबाद हायवे. विरारवरून निघालो आणि इथून आम्ही जाणार आहोत आता ठाणे घोडबंदर. डायरेक्ट विरारवरून जे पहाटे निघालो आम्ही ते विरारवरून ते आता घोडबंदरवरून ट्रॉफिक जाम असल्या कारणाने आम्ही आमचा रूट थोडासा नॅशनल हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आम्ही निघालो आहे. पवई मार्गी जाणार आता. खूपच जाम होतं तिथे लोक. तर हा रस्ता जरा सुरळीत आहे. आता पुढे पाहू कसं काय ते. हे पहा आता मी पवईला आलो आहे. ही पवईची लोकेशन आहे आणि सूर्योदय झालेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही या रस्त्याने पवई मार्गी पुढे चालत जातो आहे गाडीने. तरी ट्रॉफिकही नाही आहे आणि रस्ताही सुरळीत आहे. पळसपे फाटाजवळ आम्ही सीएनजी साठी थांबलोय. पळसपे फाटा. जर सीएनजी भरून निघू मग पुढे. आता पळसपे फाट्याजवळ आम्ही थांबलोय सीएनजी साठी. सीएनजी फुल करून मग पुढे मुंबई गोवा एक्सप्रेस NH66 ला आम्ही कनेक्ट करून
कनेक्ट करू. आणि जर तुम्ही घोडबंदर येत असाल तर प्लीज जरा चेक करा तिकडे गुगल मॅपवर. मी बघितलं तर रोड बंद होता आणि खूप ट्रॅफिक होता तिथे. मी एक राईड भेटलं तिथून मग पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडला. जर तुम्ही येत असाल तर प्लीज चेक करा तिकडे. खूप ट्रॅफिक होते नाही तर फुकट अडकाल. सहाराच्या बाजूला आम्ही जरा चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. शॉर्ट ब्रेक. साई सहारामध्ये जाऊया. प्लॅन चेंज झाला आहे या ठिकाणी. साई सहारामध्ये आपण बघूया. हे नाही ते नाही करत. येस. हॉटेलमध्येच एक सुंदर असं एक मंदिर आहे साईबाबांचं. बघू शकता. खूप असं छान असं एक मंदिर आहे हॉटेलला बाजूलाच लागून. नाश्ता आहे पोहे वडा. साई सहारा हॉटेलला तुम्ही भेट देऊ शकता. एक मिनिट. आणि हा नाश्ता 1 2 3 स्टार्ट. हे साई सहारा हॉटेल आहे आणि साई सहारा हॉटेलमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. आणि ही क्वांटिटी याच्यापेक्षा पण व्हेरायटी चांगली भेटू. तर तुम्ही अवश्य इथे भेट देऊन नेक्स्ट टेस्ट करून पुढे तुम्ही कोकणात निघू शकता आणि जायला तयारीत राहू शकता. इथून पुढे आमचा प्रवास पुढे होईल तर पुढे दाखवण्यात येईल. तोपर्यंत आता सध्या पेट पूजा. टेस्ट करून सांगा टेस्ट जरा कशी आहे. हा टेस्ट इज बेस्ट. टेस्ट इज बेस्ट. आवडला. इडली कशी आहे. मी पोहे टेस्ट करून बघतो कसं आहे. चांगलं आहे. छान आहे. स्नॅक्स छान आहे. एरिया पण चांगलं आहे इथे. बघू शकतो तुम्ही. चांगलं असं इंटिरियर आहे. बाहेर पण चांगली अशी पार्किंग आहे. नाश्ता झालेला आहे. ब्रेक ओव्हर. आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत.
सुरुवात करत आहोत अशा प्रकारे. आमचा सफर अजूनपर्यंत झालेला आहे. इथून पुढे आता बरं दाखवू. अशा प्रकारे आतापर्यंत चांगलं झालं. आता याच्या पुढे मेन रोड चालू होईल. कसं काय रोड असेल पुढे, कसा मार्ग असेल ते तुम्हाला दाखवू आम्ही. नाश्त्याचा जो स्पॉट होता तो चांगला होता. पार्किंगला वगैरे व्यवस्थित सोय होती. वॉशरूम चांगला होता. फूड पण चांगलं होतं, टेस्टी. तुम्ही तो स्पॉट चूज करू शकता नाश्त्यासाठी. हॅलो. आता इथून पुढे आम्ही साई सहारामधून लंच ब्रेकफास्ट करून पुढे निघालो आहेत. आणि तो आता पुढचा प्रवास आमचा इथून तुम्हाला कळवू आम्ही कसा प्रवास आहे, काय आहे, रस्ते कसे आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे आणि कोकणाचं खरंच एक नवीन फील येण्यासारखं वातावरण आहे. तरी उन्हाचा तडाखा पण वाढणार आहे आता इथून पुढे. म्हणजेच की उन्हातून जास्त प्रवास करणं पण अवघड असतं. तरी त्या मानाने एक कोकणातली झाडी झुडपे आणि हे निसर्गरम्य वातावरण ह्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद घेण्यासाठी गरमीचं उष्णतेचं काही एवढं भासत नाही. तरी पण भासल्यास एका झाडाखाली किंवा सावलीच्या इथे गाडी पार्क करून आम्ही थोडी विश्रांती पण घेऊ शकतो. आता इथून पुढे प्रवास आमचा सुरू झालेला आहे. तरी तुम्हाला पुढचा प्रवास आम्ही दाखवू. धन्यवाद. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे ब्रिजचं काम चालू आहे. येताना पहिलंच एक कन्स्ट्रक्शनचं काम, रोडचं काम. मला वाटते पेन असेल ना. पेनच्या पुढे रोहा मार्गे आम्ही चाललो आहे. तरी रस्त्याचं काम चालू आहे पुढे सुद्धा. आणि सिंगल एक रस्ता आहे, त्याच्यातूनच 2 वाहनं पास होत आहेत. आणि हा ब्रिज बनतो आहे. पहा, डायव्हर्शन आहे मध्ये मध्ये. सिंगल लेन आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचा रस्ता हा कधी पूर्ण होणार दिसत तर नाही आहे चिन्ह. पण काय पूर्वज म्हणून गेले की मुंबईचा रस्ता आणि मुंबईची जनता ही कधीही थांबू शकत नाही. रात्रंदिवस चालणारी आणि दिवस हे रस्त्यांचं काम चालू राहणार आहे. तरी इथून पुढे पाहूया आपण अमेरिका सारखं शहर इकडे बॉम्बेमध्ये कधी होईल याची उत्सुकता सर्वांना आहे. परंतु त्यावेळेला आपलं हे कोकण दिसेल किंवा असेल याची शक्यता कमी असेल. कारण झाडे झुडपे, डोंगर दऱ्या हे पाहणं खूप अवघड असेल त्यावेळेला. तरी आपण आत्ता जे निसर्ग पाहतोय, का अवघड असेल तेव्हा? कारण विदेशी परदेशी बाहेरगावचे लोक इकडे स्थायिक होऊ लागलेले आहेत. आणि त्यांनी जमीन जागा, आपल्या कोकणातल्या लोकांनी सुद्धा जमीन जागा काही त्यांच्या घशात म्हणजे त्यांनी विकत घेऊन आपल्याला फसवून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत. तरी तुम्हाला विनंती करून सांगण्याचं कारण हेच आहे की आपल्या जमिनी व आपले घर गावचं आणि इतर काय झाडे झुडपे ही तुम्हीच सांभाळून ठेवायचे आहेत. तर गुजराती मारवाडी ह्या लोकांना न देता आपण मराठी माणूस म्हणून आणि कोकणस्थ म्हणून जगण्याचा प्रयास करूया.
जय हिंद जय महाराष्ट्र. सावंडे नागोटणे म्हणून गावात तिथे रस्त्याचं काम चालू आहे. आणि आपल्याला मुंबईवरून माहिती मिळते की रस्ते पूर्ण झालेले आहेत. नितीन गडकरी साहेब पण म्हणतात रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, तरी हे रस्त्याची कामं अजून चालूच आहेत. आणि त्याच्यातूनही आपण जो आहे रस्ता, त्या रस्त्याने त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आता वाजले आहेत दुपारचे 12:10 झाले. 12:10 झालेत आणि आम्ही अशा प्रकारे माणगावमध्ये ट्रॅफिकमध्ये फसलोय. बाकी रस्ता मध्ये चांगला होता आणि इथे थोडंसं ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही जरा अडकलोय. आमचेच 12 वाजले. 12 त्याच्यावर 10 मिनिटं झाली आहेत. म्हणजे विचार करा ऑलरेडी काय होऊ शकतं. उन्हाच्या एकदम लाया एकदम जरा डोक्यावर आमलेट ठेवलं तर एकदम भाजून निघेल. अंडा ठेवलं आमलेट येईल. अंडा ठेवलं तर पोळी होऊनच भाजून निघेल. आणि आंघोळीचं तर काय विचारूच नका, पुरं अंगाचे एकदम हे होऊन जाते. पण आम्ही आता 4 व्हीलरमध्ये आहे म्हटल्यावर काय प्रश्न येत नाही, तेवढा विसावा आहे. पण विचार करावा लागतो बाहेरच्या लोकांचा. बिचारी कसे ते उभे असतील आणि कशा त्या सावलीत उभे असतील. पण निसर्गाने दिलेलं जे झाडं आहेत ती मित्र झाडं आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो झाडे तोडू नका, झाडं लावा, त्याचा उपयोग हा आहे. आणि आपल्याला ऑक्सिजन प्लस सावली वर पाणी प्लस निसर्गाचं सौंदर्य, शुद्ध हवा देणारं जे झाडाचा आपण म्हणतो, त्या झाडांपासून आपल्याला प्रकृतीला पण चांगलं फळ फ्रूट देणारं, फुलं देणारं असं वृक्षाचं एक रोपण लावणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून जास्त काय आपण ते निसर्गावर बोलल तितकं कमी आहे. तरी आता आम्ही आमचं सिग्नल उघडलं आहे स्लो. तर आम्ही कासव आणि सशाची जशी शर्यत आहे त्या शर्यतीप्रमाणे आम्ही चाललो आहे. पण आम्ही अति घाई न करता कासव बघून चाललो आहे. कारण का ससा खूप पळणारा असतो आणि पळणाऱ्या सशांना आम्ही पुढे जाऊन देतोय आणि कासव बनून आम्ही पुढे जाणार आहोत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार इथे आम्ही आलेलो आहोत. तरी बंधुजनो, आज आम्ही प्रवेशद्वाराजवळ जरी आलो तरी पण पुढचा आम्हाला योग हा ठरवून लवकरात लवकर यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि तुमची सुद्धा असेल. परंतु आज या इथपर्यंत आम्ही आलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो. आणि पुढेही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं किल्ले रायगड इथे आम्हाला तिथे गडावर जाऊनही दर्शन होऊ दे. आणि आम्हाला पुढचं सगळं काय म्हणजे तिथले जे त्यांचा इतिहास त्यांचा म्हणजे कळावा आणि पाहण्यात यावा यासाठी आम्ही उत्कृष्ट आहोत. आणि इथून पुढे आम्ही नेक्स्ट टाइम जरूर आम्ही तिथे ते जाऊन सगळं पाहणी करू. म्हणजे आम्हाला माहिती घेऊ तिथली आणि तुम्हाला पण नक्कीच तुम्हाला पण दाखवू व्हॉट्सअपद्वारे. आणि तुम्ही पण येऊन पहा. अशी आमची महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आणि खरंच इथे येणं एक भाग्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही अवश्य यावं अशी आम्ही पण येऊ. तरी आपल्या महाराजांचं, शिवाजी महाराजांचं इतिहास पाहणं आणि हे करणं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या काय गोष्टी तिथे स्थापित आहेत त्या आम्ही पाहू आणि तुम्हीही पहा अशी एक आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथून पुढे आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू करू. जय हिंद जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. हे पहा मित्रांनो, कचेली घाट इथून सुरू होत आहे आणि त्याचे दृश्य तुम्ही पाहू शकता.
काशीळी घाटाचं सौंदर्य आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण दोन्ही साईड चालू झालं. दोन्ही साईड चालू झालेल्या आहेत, तरी तुम्ही त्या पाहू शकताय. काशीळी घाटाचं टनल आम्ही पुढे आता इथून जाणार आहात, तरी तुम्ही पाहू शकताय. बघा थोडंफार काम बाकी आहे बाहेरचं, तरी आतून सगळं झालेलं आहे काम वाटतं. आता हे टनलमध्ये आम्ही शिरलो आतमध्ये. हे टनलचं वातावरण परिसर हा बघा. कमीत कमी किती मिनिटाचं आहे? एक 10 मिनिटं असेल. त्याचं वातावरण हे आहे, परिसर आहे. आणि रस्ता पण छान आहे, आजूबाजूला लाईटी पण ठेवलेल्या आहेत. आता पुढे पावसात तर कसं वातावरण असेल हे म्हणजे आपण आत्ताच नाही सांगू शकत, परंतु गेल्या वर्षी तर चांगलं होतं वातावरण. आणि पावसाचं पाणी थोडंफार टपकतं पण तरी ठीक आहे. त्या मानाने जे माणसांना सगळ्यांना आपल्याला जायला उशीर होत होता, तर आता या टनलद्वारे इझी झालेलं आहे. लवकर पोचण्यासाठी, लवकर म्हणजे जाऊ शकतात. सोयीस्कर आहे. सोयीस्कर आहे, वेळ कमी वाचण्यासारखा आहे. अशी टनलची ही रेषा आहे. बोल. तर चालू आहे तुला मस्त टनल आहे हा, छान सोयीस्कर. हे टनलचं हे आहे, दृश्य तुम्हाला दाखवण्यात येत आहे. आणि हे जाणारा रस्ता आहे, येणारा रस्ता पण बाजूला टनल आहे. दोन्ही टनल चालू आहेत. आणि या टनलमधून जाण्यासाठी एक वेगळीच मजा आणि वेगळंच दृश्य आपल्याला पाहू शकता आपण. इतर वाहनं पण इथून GPS जातात signal lost. आणि त्यांच्याबरोबर आपणही प्रवास करू शकतो. तसेच आता लवकरात लवकर पुढे आता टनल म्हणजे बाहेर पडणार आहोत आपण. हे बघा, बाहेर पडण्यासाठी सुद्धा बोगदा म्हणजे टनलचं हे द्वार ओपन झालेलं आहे. आणि इथून आता आपण बाहेर जाण्यासाठी चालू म्हणजे प्रयत्न चालू आहे. बाहेर जाण्याचे आपण बाहेर निघालो आहे तिथून. हे बघा, हे बाहेरचं दृश्य आहे. CNG पंपला आम्ही थांबलो आहे आता इथे. CNG भरून पुढे जाऊ. खेडच्या या ठिकाणी आम्ही आज थांबलो आहे. इथे एक CNG पंप आहे HP चा. त्या ठिकाणी CNG भरून आम्ही मग पुढे जाऊ आता. दमले का? दमल्यात? नाही है ना? अजून जोश आहे की नाही? दिवस आहे. आता पुढे अजून प्रवास आहे आमचा. हा. मग पुढचा प्रवास तुम्हाला तसं दाखवू. चिपळूणला जरा लंच ब्रेक करू. त्याच्यानंतर अजून एनर्जी आमच्यामध्ये येईल. मग तिथे तुम्हाला हे काय निसर्गरम्य वातावरण किंवा इतर काय नवीन काय दिसण्यासारखं असेल तर आम्ही दाखवू तुम्हाला. तर मित्रांनो, आम्ही जेवण्यासाठी थांबलो आहे दीपक खानावळ्यामध्ये. एका फ्रेंडनी मला रिकमेंड केलं होतं. घरगुती खानावळ आहे, खूप छान आहे. चिकन थाळी ऑर्डर केली आहे. पप्पाने व्हेज थाळी आणि मम्मीने दही भात. तर तुम्ही बघू शकता ही व्हेज चिकन थाळी कशी आहे. सिंपल असं भात आहे, चिकन ग्रेव्ही, रस्सा, भाकरी, कांदा टमाटर, एकदम सिंपल आणि मस्त. घरगुती खानावर. आणि मम्मीने दही चपाती मागवल्या.
दही आणि हे चपाती. तिचं पोट खराब आहे म्हणून नॉर्मल दही चपातीवर दही चपाती. हे काय होतं आणि हे व्हेज थाई. ह्याच्यामध्ये आहे दही चपाती भाजी भात डाळ सिम्पल अँड स्वीट. हे बघा व्हेज थाली एकदम प्युअर व्हेज ना नॉनव्हेज. तर ज्या मित्रांनी मला सजेस्ट केलं तो स्वतः इथे आला आहे मुंबईवरून खास. अभिषेक बालेकर लहानपणीचा मित्र. त्याने मला सजेस्ट केलं की इथे घरगुती जेवण असं भेटतं खूप छान आहे. तू कधी आला होता इथे? म्हणजे मुंबई टू कोकण जेव्हा पण टूर होते त्या दरवेळेला भेटते. नाही पण जेवण खरंच खूप छान आहे. थँक्यू. मी त्याला गेलो. आम्ही एक आळूवडी प्लेट मागवली आहे. जाम मस्त आळूवडी एकदम बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी. जशी आपण घरी बनवतो तशी एकदम क्रिस्पी आहे. खूप मस्त. मस्त कोटिंग असं आहे. खूपच मस्त आहे ही आळूवडी. आम्ही आता पोचलो आहोत संगमेश्वरला. संगमेश्वरचं बघा ब्रिजच्या इथे काम चालू आहे आणि हा एक रोड जातो पाली मार्गे. आपण पुढे जाऊन वाटू गावाला आमच्या इथे अटॅच होतो. आपल्याला सरळ जायचं आहे कारण का आपल्याला लांजात पण जायचं आहे. तर सध्या सरळ जाऊ आपण. आणि या ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता. संगमेश्वरला पोहोचलोय. खूपच रस्ता इकडे थोडासा खराब आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत लांजाला. रस्ता खूप खराब होता मध्ये, तरी पण आम्ही कसे बसे पोचलेलो आहोत लांजाला. तुम्ही बघू शकता इथे ब्रिजचं काम चाललंय. इथे थोडंसं सामान घेऊन आम्ही परत आता आमच्या गावाला घरात जाणार आहोत. मित्रांनो हे बघा आमचं मार्केट लांजाचं. आणि हे पप्पांनी शॉपिंग केली आहे. मस्त फल फ्रूट भाजी बघू शकता तुम्ही. हे मार्केट पान बिन सगळं भेटतं इथे. पान सुपारी नारळ. त्याच्या पाठी पण मोठं मार्केट, त्याच्या मागे पण आहे मोठं मार्केट. आणि हे भाज्यांचं शॉप. कोणती घेतली भाजी? भेंडी घेतली, टमाटर, वांग, मिरची, गवार. आलू कितने का? लसूण द्या मला. आणि आमचं लांजा.
तर मित्रांनो आता आपण लांजाच्या पुढे आलो आहे, डेपोच्या पुढून बाजारपेठेत बाजार घेतलाय, भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत. तरी आम्ही आता पुढे निघालो आमच्या गावच्या दिशेने आणि हा रस्ता एकदम ओके आहे. तरी या रस्त्याने जायला आता आम्हाला या वेळेला म्हणजे आता 7 वाजत आलेत. तर 7 वाजत आलेत तरी आता पुढे इथून आमचा प्रवास सुरू होणार आहे. आणि आता आम्ही थोडंशी CNG वगैरे भरून मग आम्ही तिथून निघणार आहेत. तरी पुढचं म्हणजे घरापर्यंत जायपर्यंत विहारापर्यंत आम्ही तुम्हाला तो लोकेशन दाखवू. आणि इथून आता CNG भरायला निघालो आहे लांजा डिस्ट्रिक्टमध्ये, लांजा. तसंच आता तिथून CNG घेऊन मग पुढे जाणार. तर पुढचं लोकेशन तुम्हाला इथे कुठे आहे? पुढे असेल. इथे नाही आहे. पुढे नाही, इकडे पाठी नाही गेलं ते. पुढचं लोकेशन असेल. हा ते काय CNG कुठेच लिहिलं नाही इथे. पण इथेच भरतो ना आपण. टायर तिथे हे गेले. पुढे संपला आहे बघ. जाईल घरापर्यंत. जाईल. नाही का? कुठे भेटेल आता? कुठे भेटेल आता? हा राजापूर. इथे कधी चालू होईल? आली तर CNG संपला आहे. तर आता आम्ही पुन्हा मग परत काय बघू. करू? पेट्रोल किती आहे? पेट्रोल 2 काढली आहे. आणि CNG 2. होईल हा ना? मग होतंय उद्या तेवढं. भरायला यायला. तर CNG संपलाय तर आम्ही तिथून निघालो आहे पुढे. तर आता बघू, भेटला तर भरू, नाही तर मग उद्या वगैरे भरू असं. आता गोवा मार्गाने आम्ही पुढे निघालो आहे, गोवा हायवे. तर हे लोकेशन आहे. आणि आता म्हणजे 7 वाजलेले आहेत. इथून पुढे 7 वाजेपर्यंत आता आमच्या घरापर्यंत तर आम्हाला 7:30 होतील. अर्ध्या तासाचं डिस्टन्स आहे. आणि पुढे आम्ही पोचणार वाटूळ गावात ओझर मार्गे. तर तिथलं पुढे लोकेशन तुम्हाला दाखवू. आवाज थोडा मोठा आहे. हा गोवा मार्ग आहे आणि वाटोळातच काही मिनिटातच येणार आहे. ओझर म्हणून आमच्याकडे जाणारा रस्ता आहे. पुढचं ते बोर्डाचं हे बघा, हे ओझर लिहिलेलं आहे बघा. इथून आम्ही हे पुढील रस्ता राजापूरचा आहे आणि ओझर म्हणून लिहिलेलं आहे. ओझरचा वाटोळला जाणारा रस्ता. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आमच्या गावी सुखरूप. आता वाजले आहेत इथे 7:20 झाले. आरामात आलो आम्ही थोडं, नाहीतर मोस्टली लवकर पोचतो. पण आता यावेळी जरा आरामात आलो आणि मध्ये थांबत वगैरे आलो. तरी प्रवास आमचा सुख शांती समाधानाचा झाला. आणि याबद्दल तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल, आमचं जर्नी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट करा तुम्हाला अजून काय बघायचं असेल नवीन गोष्ट. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय. बाय.